चला आज सकाळच्या नाश्त्यासाठी बनवूया अंडा ब्रेड आमलेट। प्रोटीनयुक्त नाश्ता आज बनवणार आहोत। तर मी इथे 7-8 अंडी घेतलेली आहेत। एका कटोरीमध्ये आपण अंडी फोडून घेऊया। एका वेळेस अंडी जे आहेत ना फोडू नका, एका वेळेस पूर्ण 2 ते 3 अंडी फोडा। तर मी 3 अंडी यामध्ये फोडून घेत आहे। अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्स पासून हा नाश्ता तयार होतो आणि प्रोटीनयुक्त नाश्ता आहे, पोटभरीचा नाश्ता आहे, झटपट तयार करू शकता। अगदी 10 मिनिटात तयार होतो। भरपूर बारीक चिरलेले कांदे, हिरव्या मिरच्या, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या प्रमाणात टाका, कोथिंबीर टाका। त्यानंतर मी तिखट, मीठ, हळद टाकून घेतलं आवश्यकतेनुसार। खूप जास्त तिखट पाहिजे असेल तर तिखट आणखी टाका। छान असं मस्त हे फेटून घ्यायचं आहे। इकडे तवा सुद्धा गरम झालेला आहे। आपलं हे बॅटर जे आहे ना अंड्याचं तयार झालेलं आहे। आता मी इथे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत। ब्राऊन ब्रेड जे आहे ना थोडे हलके शॅलो फ्राय करून घ्या, म्हणजे छान वाटतात। नाही भाजले तरी चालतात, पण भाजले ना तर खूप छान वाटतात। आता मी तव्यावर थोडंसं असं हे जे आहे ना तेल टाकून घेत आहे। तेल, बटर सुद्धा टाकू शकता तुम्ही, पण तूप नको टाका, कारण अंड्यासोबत तुपाचं कॉम्बिनेशन चांगलं वाटत नाही। बटर टाका किंवा मग तूप टाकू तेल टाकू शकता। तर हे बॅटर जे आहे ना ते यामध्ये टाकलं मी। एक जे आहे ना यावरती ब्रेडसुद्धा ठेवलं, थोडं पलटवून घेतलं म्हणजे बॅटर दोन्ही साईडला लागेल ब्रेडच्या। त्यानंतर मंद आचेवर हे थोडंसं साधारणतः 1-1.5 मिनटं शिजू द्यायचं। वरून थोडंसं काळ्या मिऱ्याची पूड टाकलेली आहे, टेस्ट खूप छान येते। तुम्ही हवं तर ना रेड चिली फ्लेक्स किंवा मग ओरिगॅनोसुद्धा टाकू शकता, माझ्याकडे अवेलेबल नाही आहे। मुलांना खूप आवडतं। तर दोन्ही बाजूने मस्त आलटून पालटून हे मस्त असं भाजून घेतलं। आता अशा पद्धतीने कट करून घ्या किंवा असंही खा। तर हे बघा मस्त आपला इथे अंडा ब्रेड आमलेट तयार झालेला आहे। सकाळचा प्रोटीनयुक्त पोटभरीचा नाश्ता। कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी पटकन सबस्क्राईब करा। चला या गरमागरम खायला। बाय बाय।